2019 व 2020 ते 2021 या कालावधीमध्ये अभियांत्रिकी, औषधी निर्माणशास्त्र, तंत्रनिकेतन, हॉटेल व्यवसाय, आर्किटेक्चर अशा अनेक शिष्यवृत्ती ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या नाही। यामध्ये 60% शिष्यवृत्ती ही केंद्र सरकारकडून आणि 40% शिष्यवृत्ती ही राज्य सरकारकडून दिली जाते। परंतु संस्था चालक हे कोर्टात गेल्यामुळे ही केंद्राकडून आलेली शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांना मिळू शकली नाही। कारण केंद्राचं धोरण असं होतं की ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जाणं गरजेचं होतं आणि संस्था चालक हायकोर्टात गेले। हायकोर्टाने ते शिष्यवृत्ती संस्था चालकांच्या अकाउंटमध्ये टाकण्याचा आदेश दिला। त्याच्या विरोधात केंद्र सरकार सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा हायकोर्टाकडे पाठवलं। हायकोर्टाने पुन्हा एकदा ही शिष्यवृत्ती जी आहे ती विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये टाकण्याचे आदेश दिले। डिसेंबर येत्या महिन्यामध्ये हे आदेश आल्यानंतर ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळायला सुरुवात झाली। परंतु 2 वर्ष या विद्यार्थ्यांची ससेउलपट झाली। यामध्ये जवळजवळ 2 ते 2.5 हजार विद्यार्थी या संपूर्ण शिक्षणापासून ड्रॉपआउट झाले। याची जबाबदारी सरकारची आहे आणि आता जवळजवळ 3 लाख विद्यार्थी यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे। केंद्राकडनं हे पैसे विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये भरले जाणार आहेत। परंतु येणाऱ्या किती कालावधीमध्ये हे पैसे दिले जाणार असा प्रश्न मी सरकारला विचारला। त्यावेळी मंत्री महोदयांनी सांगितलं की येत्या 15 दिवसामध्ये हे पैसे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या या अकाउंटमध्ये जातील। परंतु ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे की जे 2.5 विद्यार्थी या शिक्षणापासून ड्रॉपआउट झाले शिष्यवृत्ती नाही म्हणून, त्याची जबाबदारी हे सरकार घेणार काय आणि हे सरकार हे 2.5 विद्यार्थ्यांचं पाप कसं फेडणार हा खरा प्रश्न आहे। की शिंदे काय आणि अजितदादा पवार गट काय हे पूर्णपणे भाजपवासी झालेले आहे आणि भारतीय जनता पक्ष हे राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या अजेंड्यावर चालतं आणि त्यामुळे त्यांनी ते पत्र लिहिलेलं आहे। असं आहे की हळूहळू सगळ्या गोष्टी बाहेर येतील, परंतु सरकार स्वतःचं ठेवतं झाकून आणि इतरांचं बघतं वाकून। अशा पद्धतीने हा सगळी चौकशी सुरू आहे। धारावीचा जो मोर्चा होता हा सेटलमेंट मोर्चा होता, सेटलमेंट झाली नाही म्हणून धारावीचा मोर्चा काढण्यात आला होता असं राज ठाकरेंनी आरोप केला। असं आहे, कोण काय म्हणते त्याला अर्थ नाही आहे। आज धारावीतील नागरिक आहेत त्यांच्यावरती अन्याय होतोय, त्यांना 500 चौरस फुटाचं घर दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर या सरकारने म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी गृहनिर्माण खातं ज्या दिवशी सोडलं त्या दिवशी हा अध्यादेश काढला आणि पूर्णपणे एक मोठी खिरापत ही अदानीला दिली। TDRचा महाघोटाळा आहे आणि या घोटाळ्यामध्ये विशेष करून नागरिकांचे फार मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत आणि म्हणून हा मोर्चा होता। बातम्या काही होत पण शेवटी शिवसेना, पवार गट आणि काँग्रेस आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून मजबूत आहोत। येणाऱ्या काळामध्ये निवडणुका जेव्हा होतील तेव्हा आपल्याला कळेल की कोण सामर्थ्यवान आहे। असं आहे की हे बेकायदेशीर सरकार आहे, सरकारची स्थापनाच ही बेकायदेतून झालेली आहे। त्यामुळे या विधिमंडळाच्या समित्या काय किंवा होणारं कामकाज काय हे बेकायदेशीर। कोणी काही म्हणत, सत्य जे असेल ते बाहेर